मनोगत व्यक्त करा. हॅलो. टुर्नामेंटसाठी सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. इथं आपण लगेचच मॅचकडे जातोय आणि क्षेत्ररक्षण सजवणार आहे ध्रुवी 11 आणि फलंदाजी करेल टीम 94. चेक या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. अगदी स्पर्धेकरता आपला अमूल्य वेळ तो या ठिकाणी दिला जातो. शरदजी पाटील साहेब मशालचे संपादक शरदजी पाटील साहेब ते इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम शरदजी पाटील साहेब. तसेच बँड पथक निजोळेकरांनी मागवलं त्याची एक झलक ती चालू आहे. चला जाऊ क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. तसेच मी विनंती करतोय मुख्य आयोजक या स्पर्धेचे साईनाथ पष्टे आपण देखील मुख्य मंचावर या. तसेच वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील आपण देखील मुख्य मंचावर या. तसेच त्यांच्या माध्यमातून आज ध्रुवी 11 सातपाटी संघ आपण खेळताना पाहतोय. राहुलजी भोईर आपण देखील मुख्य मंचावर या. चला जाऊयात मॅच मध्ये, जिथे 2 ओव्हरची मॅच असेल आणि 94 धानीव टीमनं टॉस जिंकलाय, निर्णय स्वीकारलाय बॅटिंग करण्याचा. अगदी हार्ड लक टीम कोंडले 11 संघ खूप चांगला आपण खेळलात. आपला खेळ तो या स्पर्धेतनं दाखवलात. पुढील स्पर्धांकरता खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. निश्चित आज कुणाल जर आपण पाहिलं ना तर कोंडले 11 कधी कधी असं म्हणतात ना की कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हारणाऱ्यांची चर्चा जास्त होते आणि आज तालुक्यामध्ये कोंडले संघाची चर्चा नक्की होईल. कारण ज्या पद्धतीनं आज ते खेळले, बलाढ्य टीम त्यांनी पराभूत केल्या आणि अगदी दर्जेदार खेळ या कोंडले टीमनं मैदानाच्या आतनं दाखवला. त्यांना त्यांच्या भावी क्रिकेटच्या वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा असतील. जाऊयात मॅचच्या दिशेनं. ओव्हर नंबर 1 ला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं ठोकलाय षटकार. स्विचिटचा फटका, अप्रतिम, दर्जेदार, क्वालिटी स्ट्रोक. षटकार आलाय. या षटकारानं सुरुवात केली जाते. अगदी पहिल्या बॉलवर ठोकलाय. ते 2 टीम एकमेकांच्या विपक्षात, ध्रुवी 11 सातपाटी संघ आणि त्या विपक्षात टीम 94 धानीव बॅटिंग करतीये. 94 धानीव टीम. पुढचा चेंडू विश्वनाथ, तिथे सिंगलरची होती. अगदी क्षेत्ररक्षक तो बॉलला फील्ड करेल. सुमित त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट होतीये. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 7 स्कोर कार्डवर बनली. ती टीम 94 धानीव या टीमची जयला आपण पाहतोय. जय आणि त्याच्या साथीला विश्वनाथ हे 2 बॅटर सध्या मैदानात आहेत. अगदी प्रेक्षक वर्ग तो या स्पर्धेला भेट देतोय. अगदी जिथे जागा मिळेल तिथे बसतोय आणि आनंद घेतोय स्पर्धेचा. या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम असेल, वेलकम असेल. तिथे सिंगल ती पुन्हा एकदा अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 स्कोर कार्डवर लागली आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना सवियात मॅचच्या दिशेने जिथे वीरू षटक ते मैदानात आपण पाहतोय. विश्वनाथच्या विपक्षात पुढचा चेंडू. इथे स्विच इट शेवटच्या मुवमेंटला अगदी तयार होता मोठ्या पटक्या करता, मात्र शेवटच्या मुवमेंटला जिथे बॉल पाहिला आणि अगदी परफेक्ट त्या बॉलला इथे खेळले, जिथे सिंगल कंप्लीट होतीये. 1च्या मदतीने 9, त्यात 9 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. सुमितचं षटक मैदानात, वीरूचं षटक ते आपण मैदानात पाहतोय. 2 ओव्हरची मॅच. जय पुढचा चेंडू त्याकरिता असेल. फिरवलाय बॉलला, अगदी समोरून फिरवलाय. तिथे यष्टी रक्षकापर्यंत बॉलला घेऊन जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होतीये. निर्धाव स्वरूपानं चेंडू अगदी चांगली गोलंदाजी ती वीरू कडनं सातत्यानं होतीये. अप्रतिम गोलंदाजी. आज संपूर्ण दिवसात वीरूनं गोलंदाजीतनं प्रभावित केलंय. पुढचा बॉल जय करता.
इथे कोणत्याही प्रकारची धाव ती नसेल या बॉलवरनं. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 9 बनल्यात. 9 धावा त्या स्कोर कार्डवर असतील. 9 धावा स्कोर कार्डवर ओव्हर नंबर 2 ला इथनं सुरुवात केली जाईल. चला टीम थोडी घाई करा. ध्रुवी 11 सातपाटी संघ सव्यात मॅचच्या दिशेने जिथे 1 ओव्हरच्या अखेरीस 9 बनल्यात. येणार दुसरा आणि अंतिमचा षटक ते इथनं हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सुमित. या ठिकाणी बिगा भाई ते देखील इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेत ते देखील असतील. आणि पुढचा बॉल स्विच इट ज्या फटक्याची निवड केली आहे सिंगल देऊन जातोय. मात्र इथे इथनं असं जयकडनं 2 वेळा झालंय. याही अगोदर एक बॅटरला आउट केलं जयने आणि आता मात्र इथे विश्वनाथला बाद केलं जात आहे. अगदी रनआउट स्वरूपानं इथं एक महत्वाचा बॅटर विश्वनाथ त्याला परतावं लागेल. अगदी डबल माइंड झाला असावा जय. तिथे विकेट जाती रनआउट स्वरूपानं विश्वनाथचं मैदानात राहणं ते खूप गरजेचं होतं. टीम 94 धानिव या टीम करता. मात्र इथे विकेट गेली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर असेल ती 10 धावा. डबल फिगर मध्ये धावसंख्या असेल. दुसरं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. सव्यात मॅचच्या दिशेनं सुमित षटक ते मैदानात चालू आहे. चला मॅच थोडी स्पीडअप करा. चला नवीन बॅटर थोडं घाईत या. आपला देखील वॉर्मअप होईल. सव्यात मॅचच्या दिशेने जिथे सुमित अगदी मोठा रनअप आहे गोलंदाजीचा. पुढचा चेंडू समोर डवकराचा बॅटर आहे त्या विपक्षात. ते फुल टॉस होता त्यावर सिंगल ती अर्जित केली. डबलचा कॉल दिलाय. मात्र इथे धोका होईल का? सेफ असेल. बॅटर 2 कंप्लीट करतोय. त्या 2च्या मदतीने 12 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. दुसरं षटक सुमित जसा गोलंदाजीला आला तिथे रनआउट स्वरूपानं विश्वनाथ त्याला बाद व्हावं लागलं. नंतर मंगेश तो बॅटिंग करण्याकरता आला आणि पहिल्या बॉलवर त्यानं 2 तर घेतल्यात. सव्यात मॅचच्या दिशेनं सुमित पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं मंगेशच्या विपक्षात. या दोघांमधली ही रणसंघर्ष तो आपण मैदानात पाहतोय. एक टप्प्याकर बॉलला फील्ड केलं. 1 कंप्लीट केली आहे. एकच धाव इथे दिली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण पाहतोय टीम ध्रुवी 11 सातपाडी या टीम कडनं. 13 धावा त्या इथे स्कोर कार्डवर बनल्यात. टीम 94 धानिव अगदी रनआउट केलाय ना जयनं त्याची भरपाई आता ती जयलाच करावी लागेल. जयलाच ते इथनं मोठे पटके खेळावे लागतील. पुढचा बॉल ते अगदी जमिनीला गरंगळत तो बॉल येतोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक तो आला इथे बॉलवर आणि बॉलची फेकी करतोय. सिंगल अर्जित होतीये. सिंगल न पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय मोठ्या पटक्यांपासून. आतापर्यंत तरी दूर ठेवलंय या ओव्हर मधनं. चौदा धावा तर इथे स्कोर कार्डवर बनल्यात. सुमितचं षटक मैदानात ते चालू आहे. स्ट्राइक रेंजवर बॅटर मंगेश. पुढचा बॉल अगदी पुन्हा एकदा तिथे फुल टॉस होता. अगदी तितकाच चांगला क्षेत्ररक्षण. बॉलची फेकी येते. मात्र आता 2 धावा त्या रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग ती आपण मैदानात पाहतोय. 2 कंप्लीट झाल्यात. त्या 2 धावसंख्या 16 स्कोर कार्डवर बनल्यात. टीम 94 धानिव या टीमच्या 2 ओव्हरची मॅच आहे जिथे 16 झाल्यात. 2 धावा येत आहेत प्रति बॉल मागे. अगदी चांगली रनिंग आपण पाहतोय आणि चांगला क्रिकेट दाखवलं. जरी मोठ्या पटक्यांपासून जरी दूर ठेवलं असलं ना तरी 2 धावा त्या रोखू शकत नाहीये सातपाटीकर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता जिथे पडल्यानंतर बॅटरला देखील बीट करून जातोय.
मगाशी जी यष्टी रक्षकनी जी विकेट घेतली ना विश्वनाथ जाधवची, त्या यष्टी रक्षकाला साईनाथ पष्टे 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला. अगदी ग्राउंड मध्ये एक माणूस पाठवला, लगेच तत्पर आहेत, अगदी लगेच ग्राउंड मध्ये एक माणूस पाठवला, लगेच तिथल्या तिथे 500 ऑन द स्पॉट. साईनाथ पष्टे यांच्याकडनं ते 500 रुपये तिथे दिले. जी रनआउट घेतली. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती 16. विजया करता 12 बॉल आणि 16 धावा कराव्या लागतील आणि या 12 चेंडू 17 धावा त्या कराव्या लागतील. येणारे 12 बॉल आणि 17 धावा त्या कशा पद्धतीने केल्या जातील हे ऐकवतील मायक्रोफोनवरून आपण करूयात बदल आणि ऐकूयात अक्षय पांडव सर यांना. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये 16 धावा दाखल कराव्या लागल्या. 17चं लक्ष. एक महत्त्वपूर्ण मॅच मध्ये तिथे एक लो स्कोरिंग टोटल जी दाफलकावर आहे आणि या लो स्कोरिंग टोटल बरोबर लढावं लागेल. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अक्षय राजभर जो गोलंदाजी करण्याकरता येतोय. टीम 94 धानीव आणि ध्रुवी 11 या दोन टीम मध्ये ही मॅच सुरू आहे. पिलोशी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राहुलजी भोईर यांच्या माध्यमातून ध्रुवी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूने हजरतबाई शेख कामन त्यांच्या माध्यमातून टीम 94 धानीव हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अक्षय राजभर, समोर वीरू बाबरे. नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज प्रणित. सलामीची जोडी आली आहे. बघूया अक्षय राजभर हे षटक या मॅच मधलं सर्वात महत्वाचं षटक असेल. बघूया अक्षय तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल इनसाइड आउट केलंय. बॉल तिथे सीमारेषेच्या नजदीक आणि पहिल्या बॉलवर गोल्डन डक या धावसंख्येवर एक मोठा हादरा दिला अक्षय राजभरनं. वीरू बाबरे 0 या धावसंख्येवर शून्याचा चष्मा डोळ्यावर लावून मैदानाच्या बाहेर जात असताना विकेटचं बदन. खेळाडू बाद. अब्दुल चौधरी यांच्या माध्यमातून या विकेट करता 200 रुपयाचे कॅश प्राइज येईल. इंडियन शटर चे मालक आहेत आणि नेहमीच अक्षय राजभर जेव्हाही विकेट घेतो ना अब्दुल चौधरी यांच्या माध्यमातून त्याला कॅश प्राइज जे दिलं जातं. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट ती इथे संपादित झाली. जरा वेळ घेऊ नका. मॅच त्या ऑन ठेवा. गेम थोडंसं स्पीड अप ठेवा कारण आपल्याला यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता अक्षय राजभर सज्ज होते. समोर डावकुरे हातानं स्ट्रायकर एंडकडे सन्माननीय अमोलजी पाटील साहेब आणि संदीपजी दुपारे साहेब यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे शुभागमन होते. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. कलवा तिथे बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला उचललं 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 0 2 या आकड्यावर. विजया करता 16 धावसंख्येचं लक्ष आहे. पूर्वार्धामध्ये खूप जास्त धावा ज्या दाफलकावर लागल्या नाही. मात्र अक्षय राजभर या मॅचला मोठं करण्याचा प्रयत्न तो त्याच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चिराग जो मैदानाच्या आतमध्ये मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती आहे आपण लगेच संपर्क साधा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोर खेळला. विश्वनाथ येतोय चेंडूवर. जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 3 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. चिराग आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर प्रणित
असे दोन खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रणित आपल्या वैयक्तिक डावाचा पहिला बॉल फेस करतोय. समोर अक्षय राजभर उभा आहे. इथे फुट लँड करत असताना थोडासा अडथळा आला, त्यामुळे चेंडू डिलिव्हर्ड ना करणं योग्य संबोधलं पंचांकडनं. अनिनित चेंडूचा इशारा आलाय. धावसंख्या 3 आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अक्षय राजभर अगदी चांगली गोलंदाजी सध्या त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळला क्षेत्ररक्षक विश्वनाथ जाधव चेंडूवर झेपावतो. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. एकाच रनवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 4 ही धावसंख्या धावफलकावर आहे. डावकुऱ्या हातानं चिराग तो स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ तो करून दाखवावा लागेल त्याला. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता, हवेमध्ये उडवला क्षेत्ररक्षक. तिथे जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहायला मिळाला, मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 10 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय आणि इथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागताना एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा आहे आणि ती एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर ती झाली समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ, तर नंतर धावफलकावर धावसंख्या 11. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन बनवायचे आहेत 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. विश्वनाथ जाधव तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. या 6 धावा डिफेंड करण्याची जबाबदारी त्यानं स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि घ्यावीच लागेल, कारण एक मोठा खेळाडू आहे. सातत्यानं चांगलं क्रिकेट ते त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची नेहमीच वर्णी लागली. तो विश्वनाथ जाधव. धानिव संघ जिथनं त्याच्या क्रिकेटिंग करिअरची सुरुवात झाली, त्या धानिव संघाच्या बरोबर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ समोर चिराग उभा आहे. विश्वनाथ आणि चिराग या दोघांमधला हा खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिला बॉल यावेळेस मात्र तिथे एक सिंगल करता खेळला गेलाय आणि सिंगल मिळाली. 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. षटकातील पहिला बॉल त्यावर एक सिंगल आली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 रन बनवायचे आहेत 5. मॅच रंगतदार आहे. अगदी दर्जेदार हा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना, थोडासा बदल तो करवला जातोय आणि बदललेल्या क्षेत्ररक्षणाबरोबर इथे गोलंदाजी करण्याकरता विश्वनाथ तो सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एन कडे फलंदाज प्रणित. इथे मात्र वळालेला बॉल त्याला एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. अगदी योग्य त्याची फेकी मात्र तिथे कलेक्शन मध्ये झाली गडबड आणि आल्यात त्या 2 धावा. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते 14 वर. आता येणारे बॉल शिल्लक 4 रन बनवायचे आहेत 3. सिंगलला डबलमध्ये अगदी सहजतेने कन्वर्ट केलं जातंय. तो एक षटकार या मॅचमध्ये खेळायचा होता आणि तो षटकार योग्य तऱ्हेने खेळला गेला आणि त्यानंतर मग सिंगल डबल त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. अगदी चांगलं क्रिकेट ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विश्वनाथ सज्ज होते. यावेळेस मात्र आत येणारा बॉल तिथे हवेत आहे आणि कलवा तो झेल सोडणार नाही. त्यानं टिपलाय झेल. बॅटरला माघारी परतवलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 रन बनवायचे आहेत 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला थोडीशी घाई करा, कारण यानंतर 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. वेळ आपल्याकडे तेवढासा नाहीये. येणारे बॉल शिल्लक 3 रन बनवायचे आहेत 3. मॅच रंगतदार स्थितीमध्ये इथनं जाऊ शकते. विश्वनाथ काय करतोय, येणाऱ्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी करतोय ते आपल्याला बघायचंय.
येणारे 3 चेंडू कशी कामगिरी होईल, कशा पद्धतीने खेळ होईल, या सर्वांकडे लक्ष राहणार आहे. विश्वनाथ जाधव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, 3 मध्ये 3 त्याला डिफेंड करायचे आहेत आणि 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मयूर जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. विश्वनाथ जाधवचा षटकातील पुढचा बॉल. इथे अपील मात्र थोडासा बाहेर निघतोय असं पंचांनी दर्शवलं आणि अपील स्ट्रॉंग होती. विश्वनाथ आत्ताही कॉन्फिडंट आहेत. तिथे स्ट्रॉंग अपील केली होती त्यांनी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि या 2 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 2. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. पंचांचा निर्णय तो अंतिम राहील आणि त्यावरच पुढे खेळावं लागेल, कारण प्लम करता इथे कुठलाही तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाणार नाही. पण प्लम असेल, बॅटकट असेल, त्याकरता तिसऱ्या पंचाची मदत नसेल, कारण आपल्याकडे त्या टेक्नॉलॉजीच उपलब्ध नाही आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 15 आहे. येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 2 आणि रन बनवायचे आहेत 2. विश्वनाथ जाधव पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. खेळ खलास. तिथे प्रेक्षकांनी झेल टिपलाय. अगदी हाफ पॅन्ट वर आलाय, मात्र 700 घेऊन जाणार आहे. बिलोशी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, विद्यमान उपसरपंच आणि एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून 500 रुपये असतील, तर मरहूम नुमानबाई यांच्या स्मरणार्थ जोएब पटेल यांच्या माध्यमातून 200 असे टोटल 700 रुपयाचे कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. हॅलो, चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल लगेच. टीम FDC कडून स्वर्गीय महरूम नुमानजी पटेल FDC